कथामंजिरी 431. या कथामंजिरीचा काळ आहे ब्रिटिशांच्या वेळचा, मे-जून 1931 सालचा. या कथामंजिरीतलं प्रमुख पात्र आहे लालराव. हे अतिश्रीमंत जमीनदार, शेतकरी आणि व्यावसायिक असून टिळकांचे मोठे चाहते होते. परंतु सध्या मात्र ते राजकारणापासून दूरच होते. त्यांचा मुलगा रामचंद्र हा सरकारी नोकरीत अतिशय वरिष्ठ अधिकारी होता. त्याच्याकडे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व कर्नाटकाचा उत्तर भाग एवढ्या सगळ्या प्रदेशांचं जंगल खातं होतं. रामचंद्रची डायरेक्ट गव्हर्नरबरोबरच उठबस असे. त्यांच्यामध्ये दुसरा कुठलाही ब्रिटिश ऑफिसर नव्हता. तो मुंबईतल्या फोर्ट ह्या भागात अतिशय मोठ्या बंगल्यात राहत असे. त्याचं खरं काम हे मात्र स्वातंत्र्य चळवळ कमजोर करत जाण्याचे होतं. हे कळल्यावर त्यांनी लगेचच आपल्या वडिलांना मुंबईला बोलवून घेतलं. मल्हारराव 10 मिनटं डोळे बंद करून बसले आणि उभं राहून त्यांनी रामचंद्राला सांगितलं की तू ब्रिटिशांकडून गुप्त जबाबदारी जरूर घे, परंतु ह्याचा फायदा हा आपल्या भारतमातेसाठीच झाला पाहिजे. त्यांनी आपल्या मुलाला बजावलं, इतिहासात जरी तुझं नाव नोंदलं गेलं नाही तरी स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या हृदयात तुला नक्कीच स्थान मिळेल. लक्षात ठेव, तो एकच खरा आहे.